आपण इथे कुठलीही सजावट न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रसादाचा शिरा कसा बनवायचा किंवा लहान मुलांना घरी खाण्यासाठी अगदी साधा आणि सोपा मौसूद असा तोंडात टाकताच विरघळणारा शिरा अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये कसा बनवायचा हा पाहणार आहोत. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होती आणि तोंडात टाकताच पटकन विरघळती. मग हा प्रसादाचा शिरा असो किंवा लहान मुलांना काही खाता येत नाही म्हणून चारला गेला जाणारा हा त्यांचा खाऊ असो. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सुरुवातीला आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर पाऊण वाटी एवढं तूप घालायचं आहे. तूप चांगलं मेल्ट होऊन द्या. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, आपण इथे पाऊण वाटी एवढं तूप घेतलं तर पाऊण वाटी एवढाच आपण इथे बारीक रवा घेणार आहोत. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला फिरवून घ्या, कारण जास्त जाडसर जर असेल तर त्याला पाणीसुद्धा अगदी जास्त लागतं. आता आपल्याला ही रवाना या तुपामध्ये छान असा हलकासा कलर बदलेपर्यंत अगदी खमंग होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. गॅस अगदी मीडियम ठेवा. हाय गॅसवरती करपला जाईल आणि आतून कच्चा राहील. मीडियम गॅसवरती अगदी खरपूस असा छान भाजला जातो. आता इथे रवा कसा भाजला जातो हे कसं ओळखायचं? जसजसं आपण इथं तुपामध्ये ना हा रवा हलवत जातो आणि जसजसं ना हा रवा भाजत जातो तसं तसं हे तूप रिलीज करायला चालू करतो. अगदी मी तुम्हाला इथे दाखवले आहे तसाच हे तूप रिलीज करायला सुरू झाले की समजायचं की आपला रवा छान असा भाजत आलेला आहे आणि त्याचा हलकासा कलरसुद्धा बदललेला आहे. मग तुम्हाला इथे किती डार्क करायचा आणि किती आहे असा ठेवायचा ही तुमच्यावर डिपेंड आहे. मला इथे थोडासा हलकासा ब्राऊन कलर हवा होता, इथपर्यंत भाजायचा होता, म्हणून अगदी 2 ते 3 मिनटं आणखी भाजून दिला. सुरुवातीपासून आत्तापर्यंत 7 ते 8 मिनटं अगदी मीडियम गॅसवरती छान असा हा तूप सुटेपर्यंत रवा भाजून घेतला. आता गॅस बंद केला. ज्या वाटीने तूप आणि रवा घेतला त्याच वाटीने इथे पाऊण वाटी अशा 2 वाट्या पाणी गरम करून घेतलं. ही आता आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम बारीक असा ठेवा. इथे तुम्ही गॅस बंद करून पाणी मिक्स करा, पण लक्षात राहू द्या पाणी मिक्स करताना पाणीसुद्धा आपलं व्यवस्थित कडकडीत गरम हवं. म्हणजे काय होतं तर तुम्ही पाहू शकता इथे गुटुळ्या अजिबात झाल्या नाही आहेत. ह्याचं कारण हेच आहे की आपले हे मिश्रण म्हणजेच रव्याचे मिश्रण ही गरम होते आणि पाणीसुद्धा गरम होते, त्याच्यामुळं ना ह्याच्यात गुटळ्या होत नाहीत. पण जर तुम्ही थंड पाणी घातलं तर याच्यामध्ये नक्कीच गुटळ्या होते. त्यामुळे अगदी इथं हे गरम मिश्रण असताना गरम पाण्याचा वापर करा. 1 वाटी म्हणजे पाऊण वाटी रवा, पाऊण वाटी तूप आणि 2 पाऊण वाट्या एवढं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे तुम्ही पाहू शकता की पाणीसुद्धा सगळं या रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि रवा छान असा फुललेला आहे आणि त्यानेसुद्धा छान असं तूप रिलीज करायला सुरू केलेलं आहे, म्हणजेच कढईला अजिबात चिटकलेला नाही. आता आपल्याला ज्या वाटीने आपण पाणी, रवा आणि तूप घेतलं त्याच वाटीने पाऊण वाटी एवढी साखर घालायची. आता इथे गोडाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर इथे साखरेचे प्रमाण कमी करा आणि जर तुम्हाला साखर वापरायचीच नसेल तर पाऊण वाटी इथे तुम्ही गुळाची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित आपल्याला ही सगळी साखर या रव्यामध्ये मिक्स करायची आहे. अगदी गॅस आपल्याला पूर्णतः स्टार्टपासून एंडपर्यंत मीडियम ठेवायचा आहे. अजिबात इथे फुल गॅस करायचा नाही आहे. व्यवस्थित आपली साखर या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची. म्हणजे काय होतं की आता ही साखर आहे ना या रव्याच्या गरमाईमुळे ते सुद्धा पाणी रिलीज करायला चालू करते आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपला रवा छान आणखी शिजला जातो, आणखी फुलला सुद्धा जातो. आता व्यवस्थित सगळे मिक्स झाल्यानंतर आपल्याला एकसाथ सारखं हलवत राहायचं आहे. म्हणजे काय, साखर पूर्ण विरघळेल आणि पूर्ण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित हलायचे आहे. इथे अर्धा चमचा एवढी विलायची पावडर घातलेली आहे. आता याच्याबरोबर तुम्हाला जे आवडत असेल, तुम्हाला ड्रायफ्रूट ते तुम्ही इथे घालू शकता. बदाम, काजू, पिस्ता वगैरे जे तुम्हाला आवडत असतील ते. पण मी इथे ना प्रसादाचा शिरा बरोबरच इथे घरी लहान मुलांसाठी बनवत आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी जास्त ड्रायफ्रूटचा वापर केलेला नाही, पण मी काही ड्रायफ्रूट थोडे पुढे ॲड करणार आहे. व्यवस्थित विलायची घातल्यानंतर छान असं मिक्स करायचं, एकसाथ हलवायचं आणि छान वरून असं प्लेन करायचं, म्हणजे ते आतल्या छान वाफेवर शिजला जाईल आणि त्याच्यावरती एक आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं एकदम बारीक गॅसवरती ह्याला आपण ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनटांनंतर झाकण काढायचं. तुम्ही पाहू शकता साखरेने जे पाणी रिलीज केले होते ते या रव्याने पूर्ण शोषून घेतलेले आहे आणि छान असा मौसूद रवा म्हणून तयार झालेला आहे. अगदी आपल्याला जसा पाहिजे तसा. फक्त एकदा व्यवस्थित हलवून घ्या, म्हणजे सगळा मोकळा होईल आणि खाली चिटकणार नाही. मी इथे थोडे अक्रोडचे काप घातलेले आहेत. आता ही ऑप्शनल आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. आपला इथे शिरा बनवून तयार आहे. मग हा प्रसादाचा आहे आणि
लहान मुलांचा सुद्धा आहे. आता इथे सर्व करूया. सर्व करताना तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूद असे जे टेक्स्चर आहे आणि खायला सुद्धा खरंच अप्रतिम लागतो. आता इथे सर्व केल्यानंतर देवाला प्रसाद ठेवणार असाल तर तुम्हाला माहितीच आहे की तुळशीचे एक पान ह्या शिऱ्यावरती ठेवलं जातं. पण आज आपण इथे लगेच देवाला नाही आहे तर मी इथे तुम्हाला दाखवत आहे, त्यामुळे मी असंच दाखवलेलं आहे.